शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी कायमस्वरूपी जी समस्या जाणवत असते यामध्ये प्रामुख्याने नदीवरील किंवा शेतामधील आपल्या मोटर जी स्टार्टरपासून जी खाली मोटरपर्यंत केबल असते ती चोरीचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे। त्याच्यावर आपण एक पर्याय म्हणून आपण या ठिकाणी एक व्हिडिओ हा बनवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण स्टार्टरच्या आउटकमवर असतो रिलेच्या खाली जी आपण कॉपरची केबल जोडत असतो त्या ठिकाणी आपण कॉपरची केबल न जोडता आपण या ठिकाणी सिंगल कोर ॲल्युमिनियम 10 mm 12 mm ची वायर केबल आपण या ठिकाणी सिंगल कोरची टाकू शकतो। तर आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो की आहे बघा 12 mm ची सिंगल कोर ॲल्युमिनियमची वायर, हे बघा आपण या ठिकाणी टाकू शकतो। आता मी याच्या अगोदर आपण या ठिकाणी जॉईंट मारला होता या अशा पद्धतीने लग्जद्वारे ॲल्युमिनियम आणि कॉपरचा लग्ज घेऊन 10 नंबरच्या नट बोल्टने आपण या ठिकाणी ती फिट करत होतो। तर आता त्याऐवजी आपण या ठिकाणी डायरेक्ट कॉपर आणि ॲल्युमिनियम बघू शकता आपण या ठिकाणी ॲल्युमिनियम आपल्याला केबल दिसत असेल। तर हा दोन्हीचा आपल्याला या ठिकाणी जॉईंट मारायचा आहे। तर ना आपण याला वॉटरप्रूफ टेप लावणार आहोत ना आपण याला या ठिकाणी असे लग्ज वगैरे आता मारले होते आपण मागच्या वेळेस, तर त्यालाही त्याला सुद्धा या ठिकाणी कार्बन आलेला होता सादर। हा बघा हा जॉईंट मी कट मारलेला आहे इथून या ठिकाणी असा। तर या ठिकाणी बघू शकता आपण की ह्याही लग्जला कार्बन आलेला आहे बघा। कॉपरची वायर या ठिकाणी वास्तविक हा जॉईंट जो आहे आपण 2 वर्षापूर्वी आपण मारलेला होता, 2 वर्ष हा क्लिअर चालला। पण याला एक पर्याय म्हणून आपण डायरेक्ट हे हवी ठेवून देतो आता की याला सुद्धा पर्याय म्हणून आपण ॲल्युमिनियम आणि ही कॉपरचा जॉईंट आपण एकत्र असा या ठिकाणी मारणार आहोत। आणि हा जॉईंट आपण या ठिकाणी जर मारल्यानंतर माझ्या हिशोबाने तरी जर मारला तर याला मोटर जळेपर्यंत तरी काही होणार नाही आणि हा जॉईंट आपण पाण्यामध्ये सुद्धा ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण जॉईंट सिक्युरिटी जॉईंट आपण या ठिकाणी मारणार आहोत हा। तर मी आपल्याला आता या ठिकाणी व्हिडिओ थांबवतोय आणि जॉईंट मारल्यानंतर मी आपल्याला पूर्ण जॉईंट हा आपल्याला दाखवणार आहे। धन्यवाद। तर या ठिकाणी बघू शकता आपण कशा प्रकारे आपण या ठिकाणी जॉईंट मारलेले आहेत। तर अशा पद्धतीने जॉईंट मारल्यानंतर मित्रांनो हा जॉईंट कमीत कमी 2-4 वर्ष तरी किंवा मोटर जळेपर्यंत तरी याला काही होणार नाही याची आपण गॅरंटी देऊ शकतो।